प्रेक्षकांनी वैयक्तिक पहिल्या सांगून जोरात पहिल्या चेंडू समजून किरण पहिला चेंडू फुल टॉस पेटवलाय. एक धाव कंप्लीट. उत्कृष्ट अशी रनिंग विकेट म्हणावी लागेल. आणि इथं बाद होतोय पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय. ते किराणीच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय त्यामुळे पायवडी संघाला किराणीच्या स्वरूपात पहिलाच धक्का बसलाय तो पहिल्याच चेंडूवरती जामनेर पायवडी संघाला उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते वाळू जांभवडी संघाकडून. किरण यांची जागा घेण्यासाठी आला होतो दीपक. स्ट्राईकला येतो विजय आणि नॉन स्ट्राईकला येतो दीपक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते वाळू जांभवडी संघाकडून राज यांच्या स्वरूपात. निघालेच नाही. तुमचा पुढचा राऊंड चालू झाला. बॉलर कोण आहे? राज. उत्कृष्ट असं गोलंदाजी म्हणावी लागेल ते राजांच्या स्वरूपात. उत्कृष्ट असा फटका म्हणावा लागेल. एक धाव संघाची धावसंख्या होते. एक नंबर संघाची धावसंख्या होते. एक बाद 2. संत गतीने चालू असलेला सामना त्यामुळे पायवडी वर्सेस वाळू जांभवडी. स्ट्राईकला येतो दीपक नॉन स्ट्राईक येतो विजय. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या होते 1-3. स्ट्राईकला येतो विजय नॉन स्ट्राईकला दीपक. पहिल्या षटकातील काहीशे चेंडूची शिल्लक. उत्कृष्ट असा फटका आणि झेलबाद जामनेर पायवडी संघाला पहिल्या षटकामध्ये दुसरा धक्का बसतोय तो विजयांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाले 2 बाद 3. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती वाळू जांभवडी संघाकडून राजांच्या स्वरूपात. विजयाची जागा घेण्यासाठी आलाय तो तेजस विशाल आहे ना. विशाल विजयांची स्वरूपात जागा घेण्यासाठी आलाय तो विशाल. सगळ्या खेळाडूंना सूचना आहे की इथे भोजनाची व्यवस्था आहे. सगळ्यांनी भोजन करून घ्यायचं आहे. उत्कृष्ट असं फटकेच्या स्वरूपात इथं निर्धार चेंडू जातोय. षटक संपल्याची घोषणा पंचांकडून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगी धावसंख्या झाली 2 बाद 3. तसे जकडून ठेवले ते राज आणि जामनेर पायवडी संघाला. आता मात्र स्ट्राईकला होते तो विशाल आणि नॉन स्ट्राईकला येते तो दीपक. सोडवणे संघाचे कुठे कर्मचारी असतील त्यांनी लवकरात लवकर पावलांशी संपर्क साधायचा आहे. साईनाथ चोरवणे जांभवडी संघाकडून जांभवडी संघाकडून वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसऱ्या षटक घेऊन येतो आदेश. स्ट्राईकला येतो विशाल नॉन स्ट्राईकला येतो दीपक. पहिल्या चेंडू समाचार होतो विशाल आणि पहिला चेंडू कायसा आणि उत्कृष्ट असा पटवलेला कायसा. एकदा पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं रनआउट.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल वावी जांभवडी संघाकडून. दीपक यांच्या संवाद तिसरा धक्का बसतोय तो, त्यामुळे पायवडी संघाला उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. दीपकची जागा घेण्यासाठी आलाय तो शुभम. आमचे धडाडीचे कार्यकर्ते आनंद चव्हाण यांचे इथे आगमन झालेले आहे, तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आनंद चव्हाण, धडाडीचे कार्यकर्ते आनंद चव्हाण. चालू असलेला सामना पायरवाडी विरुद्ध वावी जांभूळवाडी. पायरवाडी संघाने फलंदाजी करत अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, एक रन कटवलेला आहे तो पायरवाडी संघाचा एक पावलीमध्ये अतिरिक्त खेळाडू पाठवावा. पायरवाडी संघाचा 3-5. पायरवाडी संघाची धावसंख्या. गोलंदाजी करतोय तो आदेश आणि सुंदर असा टोळलेला षटकार विशालाच्या बॅट मधून आलेला उत्तुंग असा षटकार. आनंद चव्हाण खूप सहकार्य त्यांचं मंडळाला. हात उंचावून आपली ओळख दाखवावी. आनंद चव्हाण अतिरिक्त धावसंख्या 10. संघाची धावसंख्या झालेली आहे 12. पायरवाडी संघ हा देखील व्हाईट चेंडू. फलंदाजी करत आहे तो विशाल आणि गोलंदाजी करत आहे तो आदेश. वावी जांभूळवाडी संघ बलाढ्य असा संघ, तसेच पायरवाडी संघ हा देखील बलाढ्य असा संघ आहे. दोन्ही बलाढ्य संघ. एक धाव. धावसंख्या झालेली आहे ते 13. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे ते आदेशांचं. स्ट्राईकला तो आणि हा झेल बाट झाला तो शुभम. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती आदेश यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे ती 13. 4-13. पायरवाडी संघाची धावसंख्या 4-13. वागदाई देवी क्रीडा मंडळ कुंभवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आयोजित आणि वागदाई देवी चषक 2022. प्रथम पारितोषिक ते 15,001 आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 10,001 आणि आकर्षक चषक. व्हाईट चेंडू. दुसरे षटक चालू आहे. संघाची धावसंख्या झाली होती 14. पायरवाडी संघाची धावसंख्या 4-14. कृपया ग्राउंड मध्ये कुणी फिरू नये. मॅच चालू असताना ग्राउंड मध्ये येऊ नये कुणी. आणि हा उत्तुंग असा षटकार विशाल यांच्या बॅटमधून आलेला उत्तुंग असा षटकार. पायरवाडी संघाकडून खेळत आहेत ते उत्कृष्ट फलंदाज विशाल. षटकार ब्रिटानिया षटकार.
मंडळाचे कार्यकर्ते गणेश चव्हाण, धडाडीचे कार्यकर्ते, नावाजलेले उत्कृष्ट गोलंदाज कुंभोली संघाचे माजी खेळाडू कोकण खेड युवा शक्ती सचिव हे देखील इथे उपस्थित आहेत. आता यापुढे ते समालोचन करणार आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी, ऑफ स्ट्राईकला पटवलेला चेंडू, दिनेश गोलंदाजीसाठी आलेला आहे तो वाबे, जांभूळवाडी संघाकडून दिनेश. हवालदार सुरेश चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. मंडळ त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अतिशय सुरेश चेंडू, नैसर्गिक अडथळा आणि दुसरी धाव. संघाची धावसंख्या होती 4-23. स्क्वेअर मारा. संघाची धावसंख्या 1-8. संघाची धावसंख्या झाली 4-24. कडून तिसऱ्या षटक घेऊन आला तो दिनेश. स्ट्राईकला येतो विशाल, स्ट्राईकला येतो रुपेश. उत्कृष्ट फलंदाजी करतो तो विशाल. असेल ना कॉन्टॅक्ट अन्ना समजला चेंडू. काल होती रेकॉर्डिंग आहे. काही स्क्वेअर मारा. संघाची धावसंख्या होती संघाची धावसंख्या 1-9. संघाची धावसंख्या होती 25. तू तिकडे बघ. पटवला चेंडू, एक धाव पूर्ण. धाव बाद. 5वा धक्का बसतोय तो पारवडी संघाला. रुपेशांच्या स्वरूपात रुपेशी धाव घेण्यासाठी आलाय तो मंदार. रुपेची जागा घेण्यासाठी आला तो मंदार. स्ट्राईकला तो मंदार, स्ट्राईकला तो विशाल. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती. आणि आउट रे. झेल बाद होतोय. त्याला दुसरा धक्का बसतोय तो म्हणून पारवडी संघाला. ओरडायला लागला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते वावी जांभोळी संघाकडून. 6 बाद 26. उपस्थित सुरेश बाबू चव्हाण यांचा सन्मान केला जातो. इथं बंटी हुत्तेकर यांच्या हस्ते कृपया सन्मान स्वीकारा. फोटो काढायचा. फोटो काढायचा. कुंभोलीचे ज्येष्ठ नागरिक सदानंद चव्हाण फोटो काढू दे. आणि रामानंद चव्हाण यांचे इथं आगमन झालेलं आहे. खाली बाबा
तसेच आमचे कुंभवली गावाचे सदानंद राजाराम चव्हाण आबाप सदानंद राजाराम चव्हाण यांचं तसेच चव्हाण रामचंद्र गोपाल चव्हाण यांचा देखील सन्मान केला जातोय बंटी उतेकर यांच्याकडून. त्यांनी देखील सन्मान स्वीकारावा. चालू असलेला सामना धावसंख्या झाल्या 27. चालू असलेला सामना धामनान पारवाडी विरुद्ध वावे जांभूळवाडी दोन्ही बलाढ्य असे संघ अटीतटीचा सामना. इकडून बाहेरून जा. किती वर चालू? शेवटचं षटक चालू. चौथं षटक घेऊन आलाय तो सुशांत. अवांतर धावसंख्या धावसंख्या झाली होती 28-28. फलंदाजाचे नाव सुंदर अशी गोलंदाजी. चौथं षटक घेऊन आलाय तो सुशांत. अतिशय सुंदर फटका पाहूया. आणि हा झेलबाद झालाय तो विशाल. धावसंख्या झाली 28. 6 बाद 28. धावसंख्या. चालू असलेला सामना धामनन पायरवाडी विरुद्ध वावे जांभूळवाडी. कृपया सर्वांसाठी एक सूचना. इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण देखील चालू झाले आहे. सर्वांनी भोजन करावे ही अशी मंडळाकडून विनंती. धावसंख्या झाली होती 28. शेवटचं षटक चालू. गोलंदाजी करतोय तो अभिषेक. सुंदर असा चेंडू. चौथं षटक घेऊन आलाय तो. संघासाठी अशी चांगली कामगिरी करून दाखवतोय सुशांत. सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू वावी जांभूळवाडी कडून सुशांत. पायरवाडी संघाची धावसंख्या झाली होती 28. निर्धाव चेंडू. शेवटचं षटक चालू आहे. कृपया आजूबाजूला जे संघ उपस्थित असतील त्याविषयी संपर्क साधा. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्हला मारलेला चेंडू आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत ते पायरवाडी संघाने. आणि पायरवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी वावी जांभूळवाडी संघाला 31 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 31 धावा. दोन्ही बलाढ्य असे संघ. वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि अतिशय सुंदर असा खेळ त्यांनी या ठिकाणी करून दाखवावा
अशा पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर होणारा सामना आहे वारजाई इलेव्हन कासई विरुद्ध पाली कालभैरव पाली संघ उपस्थित आहे. गावचे ग्रामस्थ पांडुरंगदेव चव्हाण हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. आमचे सचिन शिवाजी चव्हाण यांच्याकडून त्यांनी सन्मान स्वीकारावा अशी विनंती आहे. तसेच दीपक महादेव चव्हाण हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान देखील सचिन शिवाजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येते. हे समोर पण लक्ष ठेवा. चालू असलेला सामना धामण पायवाडी विरुद्ध वाळू जांभूळवाडी. पहिलं षटक चालू. दीपक चव्हाण यांचा सन्मान केला जातो सचिन चव्हाण यांच्याकडून. त्यांनी देखील सन्मान स्वीकारावा. धन्यवाद. अशोका एकच. हॅलो. पंचांनी धावा सांगावा किती? पंच महेंद्र चव्हाण आताच्या धावा 1. धाव संख्या झाले 3. वाईट चेंडू. इथे पाली टीमने आपली नोंद केलेली आहे. पाली टीमचे हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना धामण पायवाडी विरुद्ध वारूची जांभूळवाडी. पहिलं षटक चालू. वारू जांभूळवाडी संघाची धावसंख्या झाली होती 5. समालोचक थोरे तिथे उपस्थित आहेत. मंडळाला चांगले सहकार्य त्यांच्याकडून लाभलेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करता येते विशाल. धावसंख्या झाली बिनबाद 5. स्वयंसेवक मनोज चव्हाण त्याने हात उंचावून आपली ओळख दाखवावी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण पाहायला देखील मिळते. क्षेत्ररक्षण पायवाडी संघाकडून मग काय खुर्ची घेऊन गेलाय तो. स्वयंसेवक मनोज चव्हाण हात उंचावून आपली ओळख दाखवावी. आवाज नसेल पोहोचत. त्याचा आवाज नाही. साऊंड तिकडे कर म्हणजे आवाज येईल. पहिलं षटक चालू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती वर झाले. आणि पहिलं षटक संपलेलं आहे. धाव संख्या झाली 6. भोजन व्यवस्था चालू आहे. भोजन व्यवस्था केली आहे ती ग्रामस्थ मंडळ कुंभवली व्यवस्थापक सर्वांचे अभिनंदन आभार. यानंतर होणारा सामना कालभैरव पाली विरुद्ध वाघजाई इलेव्हन कासई. दोन्ही संघाचे कर्णधार आणि पाहुण्यांचा संपर्क साधा. थोडा टच उडवून घेण्यात येणार आहे.
सुंदर अशी गोलंदाजी पायलट संघाकडून पाहायला मिळते ते दीपक यांच्या स्वरूपात. तो कधी सकाळी झाल्यावरच त्यानं आपलं गुंडाळली आणि आणि पंचाने निर्णय करावा नो आणि फ्री जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्वांनी आताचे 3 भोजनाचा लाभ घ्यावा. व्यवस्थापक वाडजाई देवी ग्रामस्थ मंडळ कुंभवली खूप खूप आभार. अतिशय सुंदर अशी गोल स्वीट फ्रीट असल्यामुळे या चेंडूला बाद करू शकत नाही. धाव संख्या झाली होती आपले नामांकित खिलाडी ऋषभ, अतुल, स्वयंसेवक ऋषभ, अतुल, अथर्व, चिराग नामांकित खेळाडू चांगली स्वयंसेवी करतो. हा तुमचा पण आपली ओळख दाखवावी. ऐकून नावाला पुरं खुश होतात. डिक्लेअर एक धाव. जरा प्रोत्साहन दे त्यांना. संतोष शिंदे यांचं स्वागत. उद्या राहील बोलून तरी उद्या यायची. आता उद्यापासून बॉन्डरी त्यांना कसली रे तृतीय पारितोषिक दिले आहे ते संतोष शिंदे यांच्याकडून कैलासवासी धोंडो शिवराम शिंदे यांच्या स्मरणार्थ संतोष शिंदे यांच्याकडून 3000 व आकर्षक चषक. धाव संख्या झाली होती 12. 4 बॉल षटक किती होतं? दुसरी तिसरी वागदादेवी क्रीडा मंडळ कुंभवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आयोजित आई वागदादेवी चषक 2022 स्पर्धेसाठी पारितोषिक आहे. प्रथम क्रमांक 15,001 आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 10,001 आकर्षक चषक. सुंदर असा चेंडू पाहूया झेल होऊ शकतो का आपण नाही. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते होते. धन्यवाद योगी. रुपया खाली रुपया. हॅलो तृतीय पारितोषिक रुपये 3001 व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक 3001 व आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर असे उत्कृष्ट असे स्पर्धा पाहायला मिळते ती कुंभवली वागदादेवी क्रीडा मंडळ आयोजित आणि भव्य असे पारितोषिक इथे ठेवण्यात आलेले आहेत. देणगीदारांचे सर्वांचे आभार धन्यवाद. चालू असलेला सामना धाव संख्या झाली होती 15. 2 षटक संपलेले आहेत. धाव संख्या 15. लवी चव्हाण धडाडीचे कार्य करते. लवी चव्हाण तिसरे षटक घेऊन येतो तो किरण. जेवणाचं नरेंद्र चव्हाण मोलाचं सहकार्य. जेवणासाठी मोलाचं सहकार्य लाभलं आहे ते वागदादेवी ग्रामस्थ मंडळ कुंभवली यांच्याकडून सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद. आता समालोचन संदेश चव्हाण करत आहेत यापुढे. चालू असलेला सामना दामो पारडू वर्सेस जमोडी या पारडू संघ तिसरे षटक घेऊन आलतो. किरण वैयक्तिक पहिल्या दिवसाकडून तिसरे षटक टिकल्या स्वरूपात चांगली धावसंख्या 1 नंबर चांगली धावसंख्या झाले. बिनबाद
16 उत्कृष्ट अशी फलंदाजी चालली ती हे बोलून घ्या रे. वावे जांभवडी संघाकडून तेजस आणि राजांच्या स्वरूपात नाव लिहून घे तुमची. उत्कृष्ट उत्तुंग असा फटका मारच्या झेलबाज होतोय तो तेजस स्वतः गोलंदाज तिथे झेल पकडताना तेजसला बाद करतोय. पहिला धक्का बसतोय तो जांभवडी संघाला तेजसच्या स्वरूपात. मग या येऊन या. तेजसच्या जागी घेण्यासाठी आलाय तो. तेजसची जागी घेण्यासाठी आलाय तो सुशांत. स्ट्राईकला तो राज नाशिकला तो सुशांत. प्रगती पथावरती हा ठेवून टाकू. पालीला सांगायची. या पुढील सामना कालभैरव पाली आणि वाघदेवी कासई या दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी लवकर पॉईंटशी संपर्क साधायचा आहे. चालू असलेला सामना त्यामुळे पायवडीवरती जांभवडी. स्ट्राईकला दुसऱ्या नॉन स्ट्राईकला तो राज. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती. सोहेर मारा संघाची धावसंख्या 1 नंबर. संघाची धावसंख्या होते 1 बाद. वाईट दे रे वाईट. 17 चालूच आहे. नो बॉल पाहिजे. नो. एवढं ओढून गेला की नोच द्यायचे. 1 बॉल्स पण येतो. हा ना. जागेला किती बॅटरी लावा. न समजला चेंडू 37 सेक. करतोय तो धावण पार्टी संघाकडून किरण. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू टाकलेला पैसा. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. दुसराही धाव आणि दोन्ही धाव कंप्लीट. कोण स्वयंसेवक आहेत. ठीक आहे इथे समोर ती बघ ना. सावलीत राहा. संघाची धावसंख्या झाले 1 बाद. नाही 19. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी किरण यांची. नीट एक बायच्या स्वरूपात एक धाव मिळून जाते ती जांभवडी संघाला. दिवसभराची मॅच संध्याकाळी नाही डायरेक्ट. तिसऱ्या षटक प्रगती हातावरती. संघाची धावसंख्या झाली 1 बाद. 19. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती किरण यांची. कटवले चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल ते या दोघांच्या. संघाची धावसंख्या झाले 1 बाद 21. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाले 1 बाद 21. शेवटचा अंतिम निर्णायक षटक तर कोणाच्या हातात देतात ते पाहूया. अजूनही पायजांभवडी संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 10 धावांची गरज आहे आणि शेवटचं अंतिम षटक राहिलंय. 7 चेंडू शिल्लक. तेच ठरवलं मी वर चढलो होतो. भेटला ना मोबाईल. हा मग त्यानं दिला असेल. 14 निर्णायक षटक. ते दोघांचा ठेवला 3 होते. अंतिम आणि निर्णायक षटक 14. समीर यांच्या पटपट करायला सांग.
पटपट तुझं पुढे निर्णायक षटक बघा कप्तानी समीर यांच्या हातात दिलेलं आणि वाळू जांभोळी संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 10 धावांची गरज उत्कृष्ट सुद्धा करून ठेवते वाळू जांभोळी संघाला. व्यक्तिगत पहिला आणि सांगून चौथ्यासाठी घेऊन तो समीर किती झाले अरे खाली गेलं कोणच नाही तिकडे जा गेले ते आता पाठवले तिकडे जरा तिकडे कुठे गेले ते काय मग पुढे जाता म्हटलं जरा जेवण वाढायला मदत करून तुम्ही पण जेवण गेले जिंकण्यासाठी 6 बॉल 10 धावांची गरज आणि हा कायसा न समजला चेंडू उत्कृष्ट असा गोलंदाजी करतोय तो समीर. पहिला चेंडू निर्धार संघाला जिंकण्यासाठी 5 बॉल 10 धावांची गरज. पारवडी संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो समीर. स्ट्राईकला येतो सुशांत, नॉन स्ट्राईकला येतो राज. एकच रोज समीर संघाने तिकडे सोडला की नाही पण तरी लांब आहे. विनल पालांडे कुठे असतील त्या फौलांशी संपर्क साधायचा आहे. विनल पालांडे कृष्णाचा चेंडू कटवलेला बहुधा इथे झेलबाग आणि इथं झेल सुटलेला गटाशी सेक्शन रुपेशांच्या स्वरूपात गेले ते असं गेले हो त्या चेंडूवरती 2 धावा मिळून जातात ते वाळू जांभोळी संघाला. अजूनही जिंकण्यासाठी 4 बॉल 8 धावांची गरज वाळू जांभोळी संघाला. शेवटचा आणि अंतिम षटक त्यांना समीरांच्या स्वरूपात. त्यांना मदतीला पण घे आणि हा 9 चेंडू आणि 6 धावा. हा सामना वाळू जांभोळी संघाकडे पूर्णपणे झुकलेला दिसतोय. जिंकण्यासाठी 1 धावची गरज. आपण जीव चांगलं जीव लँड टाकले तरी पण 1 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी पूर्णपणे सामना झुकलेला दिसतोय. 4 बॉल 1 धाव सोप्पासा आव्हान आहे. इथं उत्तुंगाचा फटका मारलाय आणि बहुधा इथं वाळू जांभोळी संघ विजय होत. विजय संघाचे हार्दिक स्वागत आणि पराजित संघाचे हार्दिक स्वागत. इथं उपस्थित असल्याबद्दल धन्यवाद. यापुढे होणारा सामना कालभैरव पाली वर्सेस टॉप केलंस वाघे 11 कासे या दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पाल्यांची समोर करायचा आहे. वाघे कासेवाल्याने आपलं एक सहकार्य पाठवायचं आहे. वेगळे दिले एक पण फोटो काय काय खजिना घेऊन समोर तिकडे नऊ तिथे जरा गडबड काय भरून पाले याने लवकरात लवकर फलंदासाठी ग्राउंडवर उतरायचं आहे. म्हणजे काय बसून गप्पा मारू का लक्ष पण द्यायचं कृपया करून इथला स्टेज मधला जे आवाज आहे कृपया स्वयंसेवक कमिटी मेंबर जास्त इकडे गदारोळ करायचं नाही. इकडे चालू आहे आपला युट्यूब.
साहिल कुठे गेला त्याला तर आमच्या प्लेअर मॅच चालू तेव्हा काय नाही मित्र बोलला साला ये इकडे तिथे जो वारी बिरी हे इकडे या. पहिला मोऱ्यान सिक्स मारला तुकडा होता दुसऱ्या वेळेला काय करायचं बोलू नको तिथं काय म्हणून अमर चव्हाण तिकडे जी मुलं जेवण वाढतायत खास करून अमर चव्हाण असं सहकार्य करा तरी जी जी जे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी तिकडे जेवण वाढायला मदत करायची आहे. अनिल चव्हाण फिरू नका काम करा आता राहू दे सुरू कर सामन्याला सुरुवात होत आहे. राजेश पालांडे आणि अनिकेत पालांडे आणि वाघजाई संघाकडनं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो अमोल. आलायस ना आज मी कोणी खाल्ला का हा तो गारवा केला नाही म्हणाले त्याकडे पाण्याचे खाल्लास ना ए कवाल तोडायचं आमचं ए कवाल आम्हाला यांनी पैसे मदत केला नाही वाघजाई संघाकडनं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो अमोल. अमोल टू अनिकेत. काळभैरव पाली संघाकडनं स्ट्राईकला तो अनिकेत. अमोल टू अनिकेत. लवकरात लवकर पंचाने लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. खूप उशीर होतो सामना लवकर चालू करा सामना लवकर चालू कर अमोलचा पहिला बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. काहीचा बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. काही का अनिकेतला काहीसा बॉल समजलेला नाही. हे संकू अमोल बोलवतोय बघ. काहीसा माकडे षटक काळभैरव पालीला. अमोलचा दुसरा बॉल. सुंदर डावलतोय चेंडू आणि हा सीमारेषेकडे धाव देणार चेंडू. हा क्षेत्ररक्षण. तू सांग गाडी जायला मी घेऊन जातो. चालू आहे ना अंपायर. आता ते किती धावा? 4. 2 चेंडू 4 धावा. चालू आहे ना रे चालू आहे. अनिकेत. अनिकेतनं सुंदर टल केलेला चेंडू बाउंड्री नसेल जाऊन तरी जाऊन 4 रन काढलेले आहेत ते. उत्कृष्ट रन. चेंडू आणि बघूया काय क्षेत्ररक्षण आणि हा चेंडू परत अनिकेतने आपल्या बॅटीतनं टाकलेला दुसरा चौकार. परत उत्कृष्ट अशी फलंदाजी काळभैरव पालिकांना. तीन बॉल 8. ते नाही काहीसा क्षेत्ररक्षणात बदल. तेव्हा अमोलचा चौथा बॉल. बघूया हा सुंदरचा ऑफ टेक्निक आणि हा जेल बाद. आणि आता जेल बाद झालेला तो अनिकेत पालांडे. अनिकेतची जागा घ्यायला येतोय तो. अनिकेत पालांडे यांची जागा घ्यायला येतोय तो. काळू प्रशांत पालांडे हे अनिकेत पालांडे यांची जागा घ्यायला येतोय तो. प्रशांत पालांडे हे एक धडाक्याचे फलंदाज आहेत काळभैरव पालिकांना. तीच आहे. कृपया निवे संघ आणि तळवड ग्रामीण यांनी आपलं
संघांची आपल्या खेळाडूंची नावं लिहून द्यायची आहेत. चार बॉल 8. राजेश पालांडे. डावखुर फलंदाज. प्रशांत उद्याचा अमोलचा रिटर्न आहेस ना संध्याकाळी वाईट. स्वेअर मारा. उत्कृष्ट असं स्वेअर मारा आहे. खूप घाणेरडा स्वेअर मारा. जाऊ ना जागरण वगैरे नाही रे रेंज धावसंख्या होती ते 9. मॅच बघतो इथं काही येत नाही. 4 बॉल 9. आणि आज नेमकी बीएसएनएल रेंज गेली सगळी. एक बाद. 5 बॉल 9. एक बॉल 5 बॉल 9. बीएसएनएलची रेंज आहे पॉवरला काय झालं विचार त्या नाही इथे लावलं तर हिस्ट्री काय कुठं अरे त्या नाही पायसा सांभाळून खेळत होते राजेश पालांडे. तो मी अमोलचा 6वा बॉल. कोण आहे तो कुठं तो इथं त्याचा नंबर आहे सुंदरसा टंकलेला चेंडू रिव्हर्स शॉट आणि इथे धावा जमतात त्या. एक पूर्ण पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. चौक आणि हा अंपायर किती रन? चौकार. रिव्हर्स शॉट चौकार. शतक संपतंय. मोठ्या तुझा आवाज जातो पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. वाघजाईकडनं दुसरा शतक घेऊन येतोय तो सिद्धेश. यशवंत डायग्नोस्टिकचे मालक इथे दीपक चव्हाण यांचं अभिनंदन आणि इथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. हा झुमचा आहे का? सिद्धेश वाघजाईकडनं दुसरं शतक घेऊन येतोय तो सिद्धेश. आणि स्ट्राईकला येतो धडाडीचा फलंदाज प्रशांत पालांडे. डाव्यासाठून मारा करत आहे तो सिद्धेश. सिद्धेशचा पहिला बॉल. काहीसा क्षेत्ररक्षक बदल करताना दिसत आहे. काहीसा 15-16 पावलांचा रनअप घेताना. सुंदरसा टलकलेला चेंडू. खरंच म्हणण्याप्रमाणे मी प्रशांत पालांडे हे उत्कृष्ट फलंदाज आहेत. आणि अशीच रनिंग विकेट रनिंग बाय विकेट राजेश आणि कावळे यांची. दुसरा बॉल सिद्धेशचा. सुंदरसा टलकलेला चेंडू. कायसा नैसर्गिक अडथळा आणि पहिली धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावचा प्रयत्न आहे पण तिसरी धाव सुंदर असे 17. 2 बॉल 17. दुसऱ्या षटकातला दोन दुसरा बॉल आणि धावसंख्या होती ती 17. एक बाद 17. सुंदरसा टलकलेला चेंडू. बघूया झेल बाद होते का आणि झेल बाद. विकेट आहे सगळे भारी आहे. फक्त नेट नाही रे वरून सगळं. आता प्रशांत पालांडेंची जागा गेल्यात आहे तो प्रफुल्ल पालांडे. स्क्रीन हा हे सगळं धडाकीचा बॉलर आहे. स्कोर बिर दाखवतो. विकेट विकेट ते सर्व हा टाकतो. हा नेट असताना भारी झालं असतं. 3 बॉल झाले आणि आता चौथ्या बॉलला सुरुवात. विकेट 6 4 सगळं आहे. आणि धावसंख्या होती ती 17. राजेश पालांडे सुद्धा टिकून राहिलेले आहेत. लेफ्टवर बॅट्समन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सिद्धेशकडून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला तो प्रफुल्ल. सिद्धेश टू राजेश. मारा करत असताना
15-16 पावलांचा रनअप घेत असताना सुंदरसा कॅल्क्युलेट चेंडू बघूया झेल बाद होते का आणि ही झेल बाद. आणि अरे कशाने पकडला आहे ना इकडे राजेश पलांडेची जागा गेलेत आहे तो समीर पास्ते हा सुद्धा एक लेफ्ट स्क्वेअर बॅट्समॅन आहे. स्ट्राईकला येतो प्रफुल्ल पालांडे, नॉन स्ट्राईकला तो अण्णा पास्ते. प्रफुल्ल पालांडे स्ट्राईकला असताना सुंदरसा कॅल्क्युलेट चेंडू बघूया झेल बाद होते का आणि झेल बाद होते. प्रफुल्लची जागा घ्यायला येतो तो धडाकीचा फलंदाज सूरज पालांडे हा सुद्धा एक धडाकीचा फलंदाज आहे. स्ट्राईकला येतो पंड्या पालांडे. 17 धावसंख्या होती ती 17. 2 ओव्हर समाप्त. तिसरं षटक घेऊन येते तो वांगेकडनं तिसरं षटक घेऊन येतो तो श्रीराम. स्ट्राईकला येतो सूरज पालांडे, नॉन स्ट्राईकला येतो समीर पास्ते. श्रीराम टू पंड्या. पोरगेला बाहेरून जायचं. सुंदरसा कॅल्क्युलेट चेंडू आणि हा तीन रन. आता ते 3 रन. पंचांनी सांगू दिले धावसंख्या होती ती 20. गतू पोहोचला. आता लेफ्टर बॅट्समॅन अण्णा पास्ते हा एक सुद्धा धडाक्याचा फलंदाज आहे. आता गेला अंपर राहून की पळायला वाटते. श्रीराम टू अण्णा पास्ते. हा सुंदरसा कॅल्क्युलेट चेंडू असत असताना पण सूरज आउट होत आहे आणि सूरज पालांडेची जागा घ्यायला येतोय तो अक्षय पालांडे. अक्षय पालांडे सुद्धा पुण्यात राहून उत्कृष्ट फलंदाज आहे. गावात खूप कौतुक करतात अक्षय पालांडे यांचं. बघूया त्यांच्या बॅटीत आता षटकार का चौकार पाऊस पडतोय बघूया. स्ट्राईकला समीर पास्ते, नॉन स्ट्राईकला अक्षय पालांडे. समीर पास्ते निवड संघाच्या खेळाडूंची लिस्ट लवकरात लवकर पाठवायची आहे. स्टेडियमशी संपर्क साधायचा आहे. वैर मारा आणि धावसंख्या होती ती 21. 5 बाद 21. वाईट हा सुद्धा स्क्वेअर मारा आणि धावसंख्या होती ती 22. आणि साईड चेंज करत असताना श्रीराम कायचा बॅट आणि बॉलचा संबंध नसत करत असताना फुलटा चेंडू आणि फुलटाचा समाचार घेऊन मारलेला आहे तो. उत्कृष्ट असा मारलेला आहे तो आणि कायचा गच्चा क्षेत्ररक्षण आणि हा एका एक धावावर 3 धावा काढल्या आहेत त्याने. अक्षय पालांडे बाद. म्हणल्याप्रमाणे अक्षय पालांडे हा धडाक्याचा फलंदाज दिसताना माघारी फिरतोय आणि अक्षय पालांडे यांचा जागा घेतोय तो प्रथमेश पालांडे. या 1-2 आठवड्यापूर्वी आमच्या काळभैरव पाली संघाकडे मॅच होत्या आणि याच मॅच मध्ये प्रथमेश पालांडे यांनी उत्तुंग असा षटकार टाकलेला तो हाच प्रथमेश पालांडे. स्ट्राईकला असताना
बघूया काळभैरव पालिकांना अशी इच्छा आहे की या पॅटीबातना इथे एक षटकार बसावा त्यांच्याकडनं. या इनिंगनंतर दोन्ही कर्णधार शिवशंभू निवे आणि तलवार ग्रामीण यांनी टॉस साठी यायचं आहे. श्रीरामचे 3 बॉल आणि धावसंख्या होती ती 24. 6-5-24. प्रथमेश पालांडे एकाईच्या नियोजनात त्यांनी काळभैरव पालिकांना पालीतून येतानाच इच्छा धरलेली की मी या मॅच मध्ये एकतरी षटकार पोहोचवणार. आणि सगळ्या माझ्याकडून काळभैरव पालीकडून खूप अशी इच्छा आहे यांच्याकडनं षटकार या बॅटीतनं षटकार बसावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. खरंच श्रीरामा असे ग्रामीण दोघे संघ ग्रामीण आहेत, पण ही अशी गोलंदाजी श्रीरामच करू शकतो. सुंदरसा टटकले चेंडू. बघूया झेल बाद होती का, आणि झेल न बाद होता. आणि आताचे 2 रन. संघाची धावसंख्या होती ती 26. 5 बॉल 26. 1 to go. सुंदर अशी गोलंदाजी. शतक संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 26. आता 4थं षटक घेऊन येतोय तो चौथं षटक घेऊन येतोय तो गौरव. चौथं षटक घेऊन येतोय तो गौरव टू सूरज. 26 झाला स्कोर. 26. 15-16 पावलांचा रनअप. मॅचला सुरुवात आणि गौरवचा पहिला बॉल. सुंदरसा टच केलेला चेंडू समोरच आणि क्षेत्ररक्षणात बदल आणि क्षेत्ररक्षण आणि ते 2 रन डाऊन करतायत. उत्कृष्ट अशी रनिंग आणि एक शॉट काढलेला आहे आणि ते एकच धाव होते आणि धावसंख्या होती ती 27. 1 बॉल 27. गौरवचा पहिला बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट असा फलंदाज. सुंदरसा टटकले चेंडू. बघूया सीमारेषे पार होतो का, आणि सीमारेषे पार. उत्कृष्ट गोलंदाज परंतु उत्कृष्ट असा फलंदाज. काहीसं समीकरण जुळताना तितकाच गौरव उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे, तितकाच उत्कृष्ट फलंदाजी सुद्धा सूरज करत आहे. चौकार मारलेला आहे. बॉलचा समाचार घेऊन त्याच दिशेने मारलेला चौकार. उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे. कोणताही फिल्डर तिथं नसताना त्याचा अंदाज घेऊन सुंदरसा टटकले चेंडू पुढे जातो नसताना, फुलटो नसताना सुद्धा आणि उत्कृष्ट गोलंदाजी आणि तिथे 2 रन धावून काढलेत आणि धावसंख्या होती ती 33.
33 धावसंख्या होते. एक शॉट 32. जर शॉट न काढता तुम्ही जर फुल रन काढले तर धावसंख्येत बदल होऊ शकतो. 32 झाला स्कोर. शॉट न काढता फुल रन काढले तर धावसंख्येत बदल होऊ शकतं. 2 धावा तुम्ही शॉट काढलेल्या आहेत. ह्या 2 धावा जर तुम्ही तुमच्या संघासाठी मिळवल्या असत्या तर धावसंख्या आता 34 असती, पण 32 आहे. सुंदरसा टटकुलं चेंडू बघूया सीमारेषे पार होतो का, आणि सीमारेषे पार. खरंच समीरा बोलल्याप्रमाणे उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, फलंदाज आहे. पाण्यात द्रव आहे तिकडे छोटा भरलाय का बघ कुठे गेला गायब झाला ए बाया बाटला भर पाहिजे बाटला पण घेऊन आणा वॉटर दुकान तिथे पाठी बॉटल आहे. बॉटल 2 बॉल धावसंख्या 2 बॉल बाकी. लिफ्टिंग शॉट मारलेला आहे आणि धावसंख्या 2 आणि बॉटल पण देते ए शिव बॉटल घे 40. राख्या बॉटल समीर सुंदरसा टटकलेला चेंडू सीमारेषे पार. उत्कृष्ट असा चेंडू सीमारेषे पार टाकलेला आहे. आणि आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये या समीरच्या बॉल मधना 2 षटकार बसलेले आहेत, आणि ते पण उत्कुंड असा षटकार टाकलेले आहेत. कृपया लोह संघ आणि तळवळ ग्रामीण यांनी नाणेफेकीसाठी इकडे यायचं आहे. शिवशंभू निवे आणि तळवळ ग्रामीण स्टार व दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी नाणेफेकी. आणि काळभोई पालिकांना पहिल्या षटक घेऊन येतो तो सुदेश पालांडे. आणि कासे संघाकडनं आणि स्ट्राईकला येतो सिद्धेश आणि नॉन स्ट्राईकला येतो ज्ञानेश्वर. हे सुद्धा कासेचे उत्कृष्ट फलंदाज आहेत. हाय जातो ही मॅच संपला जातो. एक पहिल्या षटक घेऊन येतो तो सुदेश पालांडे. हे सुद्धा एक इंडिव्हिज्युअल स्कोर आहे ना व्यवस्थित आणि टोटल आहे ना आणि सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला येतो सिद्धेश, नॉन स्ट्राईकला येतो ज्ञानेश्वर. सिद्धेश तो सिद्धेश सुदेश पालांडे यांचा पहिला बॉल. 4-5 रन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि बॉलचा समाचार घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी करून सुदेश पालांडे पहिला बॉल आणि 1 रन. 1 बॉल 1 धावा. गणेशाचा फोन आलेला. गोलंदाजी सुदेश पालांडे होत आहे. कुठला काय आणि म्हणजे दादा ज्ञानेश्वर. मी म्हटलं कशाला ये इथं सांगतो तुला. हे येडा असं कधी पण कुठं पण बोलायचं. सोडून घ्यायचंय. आणि सुदेश पालांड्यांचे किती बॉल? 2 बॉल 2 धावा.
उत्कृष्ट गोलंदाजी निभवत आहे ते सुदेश पालांडे. उत्कृष्टाची गोलंदाजी बघूया, जेल बाद होती का, पण जेल बाद नसताना नाही. उत्कृष्टाची क्षेत्ररक्षण आणि पंच धावा किती आहेत? दोन धावा, 3 बॉल 4 धावा. गोलंदाजी निभवायची आहे. चेंडू आणि पुलकाचा समाचार घेऊन चौकार. तू आधीच बोलू नको, चौकारनी सिक्स ते अंपायरला सांगू दे. फुलटॉस मध्ये होता, टप्पा ठेवला तर कायचे बॉल डॉट होतील. 4 बॉल 8. अंपायरने डिसिजन देऊ दे, मग 6-4 म्हणा. तू आधीच बोलू नको. 4 बॉल 8. समजलं नाही तर अंपायरला विचारा परत. पुलटा चेंडू आणि ही रनआउट. आणि धावसंख्या किती आहे? पंच धावसंख्या 1. विचार करत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुरेश पालांडे निभवत आहेत. सीमारेषेच्या लगत हा क्षेत्ररक्षण निभवत आहे ते सुरेश पालांडे. ज्ञानेश्वरची जागा घ्यायला येतोय तो प्रशांत. तुमचा धिप्पाड माणूस. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि शतक संख्या. 1 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10. काळभर पालिकांना दुसरं शतक घेऊन येतोय तो वाकून ये ना. हॅलो, कृपया कोणता संघ जेवणाचं राहिलं असेल तर कृपया करून जेवण करून घ्यायचं आहे. काळभर पालिकांना दुसरं शतक घेऊन येतोय तो प्रफुल्ल पालांडे. प्रफुल्ल पालांडे म्हटल्याप्रमाणे हा उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. कशा ते बघून स्ट्राईकला तो सिद्धेश, नॉन स्ट्राईकला तो प्रशांत. प्रफुल्ल तो सिद्धेश. त्याला बसू दे. पंचांच्या उजव्या साईडून मार्ग होत आहे तो प्रफुल्ल पालांडे. काहीसा 15-16 पावलांचा रनअप करत असताना कुठे येते बघून. आणि प्रफुल्लचा पहिला बॉल उत्कृष्ट अशी टचकलेला चेंडू आणि हा बघूया तो सुंदर आहोत. आणि धावसंख्या होती ती 1. धावसंख्या इथं फक्त रन 1च होते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रफुल्ल पालांडे करत आहेत. 1 बॉल 11. प्रफुल्ल पालांडे क्षेत्ररक्षण करत आहेत. कर त्याला प्रफुल्लचा दुसरा बॉल आपण जेवायला जाऊ. आणि हा स्टील परत उत्कृष्ट असा टटकलेला चेंडू आणि हा सीमा रेषे पार. परत अशीच काही गोलंदाजी आपल्याला गरज नाही असून फुलटॉस चेंडू डायरेक्ट बॅटवर आणि तोच प्रशांत सारखा बॅट्समन वर असताना खरंच सीमारेषे पार जाणारा चेंडू असतात. प्रशांतने हा उत्कृष्ट षटकार टाकलेला आहे. तिकडे मारायचं नाही, माती उडत नाही डायरेक्ट. एक रन. स्ट्राईकला तो सिद्धेश, नॉन स्ट्राईकला तो प्रशांत.
आता ते काय तुला पुढची मॅच आहे ना, तर ते वरच्या टीम चेंज करायला लागतं. प्रफुल्लचा तिसरा बॉल आणि स्ट्राईकला प्रसिद्धी. झेल बाद, कट झेल बाद. प्रशांत पालांडे सारखा किपरिंग करत असताना आणि विकेट आणि सिद्धेश नारवून परत फिरत आहे आणि त्याची जागा गेलाय तर तो गौरव. स्वयंसेवक मनोज चव्हाण यांचं अभिनंदन. खूप चांगले असे स्वयंसेवक आहेत ते मनोज चव्हाण. आपली जागा प्रफुल्ल पालांडेचे 4 बॉल आणि धावसंख्या होती ती 18. धावसंख्या 18, 4 बॉल 18. प्रफुल्लचा 5वा बॉल आणि धावसंख्या होती मात्र 18. 5वा बॉल टाकण्यासाठी सध्या प्रफुल्ल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि पंचांचा निर्णय का दिसत नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रफुल्लची. म्हटल्याप्रमाणे खरंच प्रफुल्ल पालांडे उत्कृष्ट असं गोलंदाज आहे. काय बरोबर पालिकांना नवीनच खेळाडू आहे. या अतिशय लहान वयातच हा गोलंदाजी टाकतोय. बॉल पण चेंज करायचा. स्ट्राईकला गौरव आहे आणि काहीसा कट करून असताना आणि एक दुसऱ्या क्षेत्रात गेलाय आणि एकच धावसंख्या आणि धावसंख्या होती ती 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19. तो तिकडे विचारतो त्या 12 बॉल 27 धावा. तिथं पण लक्ष जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. तो वाघजाई काळसे वाघजाई या संघाला 12 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे ते. आणि काय झालं संघाकडून तिसरं शतक घेऊन येतो तो सूरज पालांडे उर्फ बंड्या. पंचांच्या डाव्यासाठी मारा करत आहे तो बंड्याचा पहिला बॉल. हा सुद्धा एक उत्कृष्ट असा फलंदाज आणि उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. तेवढंच होतो. बंड्या पंचाच्या उजव्या गटून मारा करत आहे तो बंड्याचा पहिला बॉल. उत्कृष्ट असा टक्कल चेंडू बघूया जेल बाद होती का आणि चौकार न असताना उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट असा तसंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या होती ती फिरला तो धावसंख्या होती ती 20. खाली इकडे रिटर्न आला. 1 बॉल 20. नाही खरंच हा प्रशांत हा उत्कृष्ट फलंदाज आहे. हा गौरव सारखा उत्कृष्ट फलंदाज. पंचांचा निर्णय काय आहे? काय निर्णय भेटत अंपायर. थर्ड अंपायर म्हणून काम करतात ते वैभव चव्हाण आणि प्रशांतला एक जीवदान भेटत आहे ते. धावसंख्या किती होते अंपायर आताचे रन किती? 1 2 वाईटचा आणि 1 धावून काढलेला. उत्कृष्ट पंच आपले काम निवडत आहे.
उत्कृष्ट खरंच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण राजेश पालांडे यांकडनं वेग आहे. ते वन अँड आर्मी आहेत. खरंच आता भावाला सांगत आहेत ते राजेश पालांडे. जुन्या काळामध्ये राजेश पालांडे हे एक उत्कृष्ट फलंदाज होते. बघूया जेल बाद होते का. पण जेल बाद नसताना आउट झाला एक टप्पा. खरंच कोण आहे ए 3 बॉल आणि धाव संख्या होती ती 24. किती पाहिजे जिंकायला? अमर चव्हाण 22 पाहिजे जिंकण्यासाठी. भांड्याचा पुढचा बॉल. अरे खरंच जेल बाद असताना जेल सुटलेली आहे. नाही रन नाही. तोच करतोय सारखा फोन. खरंच उत्कृष्ट गोलंदाजी पंड्या पालांडे हे सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पुढचा फलंदाज कसा आहे त्याच्यावर निरीक्षण करून फोटो काढतो. कसं टाकतात ते बॉल हे त्यांना अख्खा अनुभव आहे. तू कुठे गेला? आणि वाईट बॉल. स्वेअर मारा. 21 धावांची गरज. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. अशी बॉलिंगची गरज नाही काय बरं पाली संघाला. आणि 4 बॉल पंड्याचे 4 बॉल. बॉलिंग उत्कृष्ट अशी बॉलिंग खरंच. अरे हा झोपला. फोटो काढतो अरे ते सोड. एक वाईट गेला नाहीतर उत्कृष्ट गोलंदाजी निभवत आहे तो सूरज पालांडे. फक्त एक वाईट गेला. उत्कृष्ट गोलंदाजी आणि खरंच उत्कृष्ट अशी फिल्डिंग. ऋतिक पालांडे सुद्धा एक नवीन खेळाडू आहे आणि शतक संपता आणि शतकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24. सर्व इकडे येतात आणि बघतोय. खरंच हा एक सुद्धा भरती होण्याचे प्रयत्न आहे तो ऋतिक. परत दे सांग वरती पाठवते बॉल. आणि 20 लावून वरची 20 लावून 21 जिंकायला पाहिजे. 6 बॉल 21. खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी सूरज पालांडे यांनी घेतलेली आहे. किती फिट आहे तू जेवून जाई. ही मॅच हे तू हे घ्यायला हे बघ जा. ही मॅचला कोण फोन करतोय तुला? ए यांच्या जरा कॅमेरा मार रे. हे फिरतात मधून. दुसरं षटक घेऊन काय बरं पालिकांना 4थं षटक घेऊन येतोय तो. दिसतात का? हा मग हे बघ दिसतंय बघ हे बघ. मॅच आहे ना नंतर. कोणती मॅच आहे आता? लास्ट ओव्हर आहे. काय बरं पालिकांना 4थं षटक घेऊन येतोय तो राजेश पालांडे. वन अँड आर्मी. लास्ट ओव्हर आहे. लास्ट ना मग 6 बॉल 21 धावांची गरज आणि स्ट्राईक आहे तो प्रशांत तो टिकलेला आहे. शेकडची चालू करून मग मारला होता त्याने. त्याने किती मारला होता? 47. राजेश पालांडे ही गोलंदाजी निवडत आहेत. राजेश पालांडेंचा पहिला बॉल. कोणाला?
राजेश पलांडेंचा पहिला बॉल 6 बॉल 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. उत्कृष्ट तत्काल चेंडू बघूया काय होतंय. आणि सीमारेषेत पार चौकार. तर उत्कृष्ट मारलेला चेंडू डायरेक्ट चौकार. चौकार काय बॉल वालीचे स्वयंसेवक संदेश चव्हाण झोपा काढतात काय कृपया आपला हात दाखवा. संदेश चव्हाण हा जागे आहे जागेत. धन्यवाद धन्यवाद. आणि खास करून अभिनंदन अमर चव्हाण स्वयंसेवक उत्कृष्ट स्वयंसेवक. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. असे जेवढे आपले स्वयंसेवक होते त्यांचा सन्मान करण्यात येईल. अरे तू प्लेअर आहे तू हो राजेश पलांडे यांचा दुसरा बॉल जिंकण्यासाठी. नाही मग कर रे. उत्कृष्ट तत्काल चेंडू सीमारेषेत पार. तरी दिसताय रे तुम्ही. ए दिसतंय दिसतंय म्हणजे दिसण्यासाठी बॉल तिकडे गेला वगैरे. दिसण्यासाठीच बसलोय आता झाला आता काय मार इकडं. हा. 4 बॉल 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 बॉल 11 धावांची ए, गरज. केजरीवाल काहीसे आपल्याला बँक बॅलन्स कमी आहे तरी गोलंदाजी चांगली उत्कृष्ट गोलंदाजी करायला लागेल. बॉल डॉट करण्यासाठी डॉट करायला लागेल तेव्हाच आपला काय बरोबर पाली संघ जिंकेल. राजेश पलांडेंचा तिसरा बॉल आणि अशीच गोलंदाजी उत्कृष्ट अशीच गोलंदाजी आपल्याला जिंकण्यासाठी काय बरोबर पाली करायला जिंकण्यासाठी अशीच गोलंदाजी आवश्यकता आहे. तीन बॉल झाले. आणि 2 बॉल 21 धावा. 3 बॉल 11. अशीच गोलंदाजी निभावायला गेली आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. थांब तू स्कोर एकदा विचारा परत. अंपायर आताचे रन किती 9 आणि विकेट आणि धावा होत्या ते 3. 9चा 1 आणि 2 धावून काढले. पेनल्टी कुठले इथे 9चा 1 आणि 2 धावून काढले. एकूण धाव संख्या 3. दिला नो दिला. पेनल्टी आहे का? थ्रोचा कॉल आहे. पहिली वॉर्निंग आहे. पहिली वॉर्निंग आहे. कासे संघाचे खेळाडू ग्राउंड मध्ये नाही यायचे. वैभव चव्हाण सामना अधिकारी वैभव चव्हाण आणि यांनी जरा लक्ष द्या. वार्निंग आहे. ट्राय करा. 3 बॉल 8 धावा आणि केस गोलंदाजी करत असताना खरंच उत्कृष्ट गोलंदाजी. 2 बॉल 8 धावा. 45 स्कोर गेला. अशीच गोलंदाजी निभावायला गेली आणि ते पलांड्याना पंचांच्या उजव्या बाजून मारा करत आहे तो. आणि बॉल वाईट. तू आधीच बोलू नको रे. अंपायरला सांगू दे. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. काय भाऊ जिंकायला कासेवाल्यांना. तिथं समोर वाचून सांग ती कुठली टीम आहे ती बघ. जेवण घेतलं काय वाईट चेंडू
आपली पहिली होती ना त्याची आपला बँक बॅलन्स कमी आहे. पहिल्याच वर्षी कळलं. शेअर मारा टाकायची गरज नाही आहे. पहिल्याच वर्षी कळलं. तर शेअर मारा टाकत झाले तर हे आपल्या हातनं मॅच कासेकरांच्या हातात जाईल. लातूरला 21 पाहिजे होता. साईड चेंज करत असताना हा अशीच गोलंदाजी करायला लागेल. जिंकण्यासाठी 1 बॉल 6 धावांची गरज आहे. पूर्णपणे चेस मॅच केलेली आहे. पूर्णपणे चेस आहे मॅच. अनिकेत पालंडे या आपल्यातच मॅच आहे. हा बॉल जर डॉट काढला तर खरंच एक चेंडू 6 धावा. पंचांच्या उजव्यासाठी माराकडे देतो अनिकेत पालांडे. उत्कृष्ट गोलंदाजीने बोलवते आहे बंड पालांडे यांनी. खरं उत्कृष्टाची आणि हा खेळ काय तिथं जिंकलेला आहे तो काळभैरव पाली संघ. खरं उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे आणि हा झेलबा तिथेच गौरव कोंबरे हे आमचे गडवीचे खरंच ह्या प्लेअर आमचा नवीन खेळाडू आहे आणि जिंकून काळभैरव जिंकलेला आहे. खरंच हा जर बाहेर गेला असतं तर